माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बुधवारी आहे फाल्गुन दर्श अमावस्या आणि या आपल्या मराठी चालू वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे। कारण आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरुवात होत असतं। चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा असतो आणि बघा त्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येचा दिवस असतो आणि ही अमावस्या म्हणजेच फाल्गुन अमावस्या ही चालू वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे। त्यामुळे बघा आपल्याला या वर्षात जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे किंवा कामामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत, कामांमध्ये सततच्या अडचणी विघ्न जे येत आहेत, त्याचबरोबर आजारपण असतील, थांबलेली प्रगती असेल किंवा आपली आर्थिक प्रगती असेल, तर अशा अडचणी अशा समस्या आपल्या मागून दूर व्हाव्यात, इडापिडा सगळ्या काही आपल्या घराबाहेर जाव्यात, नकारात्मक शक्तीने आपल्या घराबाहेर जावे, सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश कराव्यात आणि त्याचबरोबर बघा घरातील वाद विवाद भांडणे असतील तर ती देखील दूर व्हावीत यासाठी प्रत्येकाने बुधवारी अमावस्येच्या रात्री आपल्या उंबरठ्याजवळ ही वस्तू ठेवायची आहे। कारण ही या वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे आणि चैत्र महिन्यापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरुवात होत असते। त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला अडचणींचा विघ्नांचा त्रास होऊ नये। ज्या काही गोष्टींचा त्रास आपल्याला मागील वर्षी झालेला आहे तर तोच त्रास आपल्या कामांमध्ये येऊ नये, आपल्या कुटुंबाची थांबलेली प्रगती व्हावी, सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, इडापिडा त्याचबरोबर वाईट शक्तींचा नाश व्हावा यासाठी बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे। अमावस्येचा दिवस हा अतिशय प्रभावी दिवस समजला जातो। या दिवशी अनेक दृश्य शक्ती या अत्यंत जास्त प्रभावी असतात। त्यामुळे बघा या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच आपल्याला चांगलं फळ देऊन जातात। त्यामुळे जरी काही तुमच्या हातून चुका झालेल्या असतील किंवा काही दोष लागलेले असतील आपल्या घराला तर ते देखील या उपायांमुळे दूर होतात। मग तो पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, काहीही असेल किंवा बघा अनेक प्रकारचे काहीतरी कुंडलीतले दोष असतात तर ते देखील यामुळे दूर होतात। त्यामुळे बघा न विसरता सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे। आता बुधवारी सकाळी 8:30 वाजता ही फाल्गुन दर्श अमावस्या सुरू होते आहे आणि ही अमावस्या गुरुवारी सकाळी 6:45 पर्यंत असणार आहे। म्हणजे ही अमावस्या बघा बुधवारी सकाळी 8:30ला सुरू होते आहे। संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही अमावस्या असणार आहे आणि गुरुवारी सकाळी 6:45ला ही अमावस्या संपून त्यानंतर चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे बघा जरी तुम्ही कोणत्याच अमावस्ये दिवशी काही उपाय करत नसाल किंवा तुम्हाला शक्य नसेल तर या अमावस्ये दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा। फक्त ही एक वस्तू आपल्याला उंबरठ्यासमोर ठेवायची आहे। फक्त 2च मिनिटाचा उपाय हा आहे। सगळ्यात आधी अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी करा। ते म्हणजे बघा घराची स्वच्छता वगैरे तर आपल्याला करायची आहे। कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो, नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होत असते। 3.5 मुहूर्तांपैकी तो शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची स्वच्छता करणे। जाळी जळमट कुठे असतील ते काढून टाका, डीप क्लिनिंग करा, आपल्या देवघराची म्हणा किंवा इतर वस्तूंची किचनची डीप क्लिनिंग करा। त्याचबरोबर जे काही सडलेल्या वस्तू आहेत जसं की बघा आपला फ्रीज जो आहे तर तो स्वच्छ करा। सडलेल्या भाज्या असतील किंवा अतिशय खूप दिवसांपासून आपण काहीतरी एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवतो आणि विसरून जातो तर ते सगळं आपल्याला क्लीन करायचं आहे। सडलेल्या भाज्या असतील त्या वेळोवेळी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। काहीतरी फुटलेली भांडे असतील तर ते आपण तशीच वापरत असतो। फुटलेले कप असतील, तडा गेलेले कप बशा असतील तर ते आपल्याला बाहेर काढायचे असतील। बघा सतत घड्याळ बंद पडत असतील तर अशी घड्याळ देखील आपल्याला
दुरुस्त तरी करायची किंवा ती फेकून तरी द्यायची आहे. बंद पडलेली नादुरुस्त घड्याळं, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आपल्याला चुकूनही घरात ठेवायच्या नाहीत, कारण नवीन वर्षाची सुरुवात होते आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या घराची स्वच्छता देखील चांगली करायची आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. काहीतरी भंगार वगैरे सामान असेल तर ते वेळीच आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे. आपल्या पिण्याच्या पाण्याची भांडी जी असतात तर ती स्वच्छ करून ठेवा. देवांची चांगली स्वच्छता करा. देवांना दही, त्याचबरोबर हळद, कापूर याने चांगलं व्यवस्थित स्नान घालून घ्या. देवांची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे. देवघरातला दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. अशी चांगल्या प्रकारे स्वच्छता आपल्याला आपल्या घराची करायची आहे, कारण दुसऱ्या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होती आहे. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त गुढीपाडवा हा आहे. आणि बघा, अशी जर घाण आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही कितीही उपाय करा, तुमच्या घराला दोष हे अवश्य लागणारच आणि तुम्ही कितीही उपाय केले तरी ते दूर होणार नाहीत. म्हणून आधी स्वच्छतेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अमावस्येच्या दिवशी व्यवस्थित छान देवपूजा करून आपल्याला घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे. या दिवशी आपल्याला मांसाहाराचं सेवन हे करायचं नाही. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. अमावस्येच्या दिवशी फरशीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, खडं मीठ टाकून घराची फरशी पुसून घ्यायची आहे. अमावस्येच्या दिवशी खडं मीठ पाण्यामध्ये टाकून अशा पाण्याने जर तुम्ही फरशी पुसली तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील दूर होतात. त्यामुळे असे छोटे छोटे उपाय पण तुम्ही करायचे आहेत. आपल्या घराची स्वच्छता, ओट्याची स्वच्छता, त्याचबरोबर गॅसची पण चांगली स्वच्छता करून घ्यायची आहे. तर या गोष्टी नक्कीच आपण करायच्या आहेत. आता बघूया की बुधवारी आपल्याला कशा प्रकारे उपाय करायचा आहे, कोणती वस्तू न विसरता आपल्याला उंबरठ्यासमोर ठेवायची आहे. तर हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्हाला बुधवारी संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, तुम्हाला थोडासा भात लावायचा आहे. भातामध्ये मीठ न टाकता भात करून घ्या. त्यामध्ये दही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत. एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्हाला तो भात घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर असा भात घेतल्यानंतर एक तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेच्या दिव्यामध्ये देखील मीठ टाकू नका, फक्त सिंगल वाट टाकायची आहे, जोड वाट टाकायची नाही. असा दिवा प्रज्वलित करा आणि मध्यम आकाराचा दिवा बनवायचा आहे. तर आता दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दही भातावर. ज्या डिशमध्ये तुम्ही दही भात ठेवलेला आहे त्यावर तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे, किंवा घरामध्ये जे कोणतं तेल आहे ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ यायचं आहे. आता बघा, आपला जो उंबरठा आहे तर त्यावर आधी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी आणि गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. पाण्याने गोमूत्राने तुम्ही उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर उंबरठ्याला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपण उंबरठ्यामधून बाहेर पडत असताना आपल्या डाव्या बाजूकडे आपल्याला अशा प्रकारे तो भात ठेवायचा आहे आणि दही भातावर तो कणकेचा दिवा ठेवून आपल्याला त्या दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 काळे मिरे टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे उंबरठ्याच्या बाहेर बसून आपल्याला 11 वेळा ओम काल भैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि जर काही आमच्याकडून चूक झालेली असेल पितरांची सेवा करण्यामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला पितरांची क्षमा मागायची आहे, पितरांचे स्मरण करायचे आहे आणि माझ्या घरावर जे काही संकट आहे ते दूर होऊ देत, आजारपण दूर होऊ देत, जे काही तुमची अडचण असेल तर ते तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि अशा प्रकारे माझ्या कुटुंबाच्या वर असलेले जे काही संकट आहेत, अडचणी आहेत तर ती दूर व्हावीत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा दिवा तुम्हाला बुधवारी संध्याकाळी 6 नंतर प्रज्वलित करायचा आहे. त्यामधलं तेल संपलं तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये तेल टाकू शकता.
आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या उंबरठ्याजवळ। बघा, असं म्हटलं जातं की अमावस्येच्या रात्री आपले पितृ आपल्या भेटीला येत असतात आणि जर आपण त्यांच्या स्मरणार्थ असा दिवा प्रज्वलित केलेला असेल तर बघा, त्यांचा स्वर्गाकडे परतण्याचा मार्ग हा प्रकाशित होतो आणि त्यामुळे आपले पितृ हे भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात, कारण त्यांचा जाण्याचा परतीचा मार्ग जो आहे तर तो दिव्यांमुळे प्रकाशित झालेला असतो। यामुळे आपल्याला लागलेले पितृदोष दूर होतात। त्यामुळे बघा, सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे। गेल्या वर्षामध्ये ज्या काही अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागले, जे काही संकट आपल्या घरावर आले, तर ती संकट या नवीन वर्षामध्ये येऊ नयेत आणि आपलं नवीन वर्ष सुखकर जावं यासाठी बघा हा उपाय आपल्याला करायचा आहे। पितरांचं स्मरण करायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे त्याचबरोबर दही भात जो आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा थोड्याशा दूरवर अंतरावर तो तुम्हाला ठेवून यायचा आहे। स्टीलची डिश वापरलेली असेल तर ती तुम्ही पुन्हा घासून वापरू शकता। तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे। बुधवारी संध्याकाळी 6 नंतर हा उपाय तुम्ही करू शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा उपाय कसा करायचा हे पोहोचेल।